बघा काय सांगितले, कुणाही जीवाचा न घडो मच्छर. मागच्या याच्यात सांगितले ते मी. आणि आज जगामध्ये जिकडं तिकडं दुसऱ्याचा मच्छर केला जातो. आणि मग आपण जेव्हा दुसऱ्याचा मच्छर करतो तेव्हा नुकसान आपली होती. दक्ष राजानं काय केलं, शंकर त्याचा कोण होता, जावाई होता, त्याच्याबद्दल त्याला तिरस्कार होता. कोणाबद्दल? आणि मग त्यांनी काय केला, यज्ञ केला. आणि मग त्या यज्ञामध्ये त्यांनी काय केलं, शंकराला बोलवलं नाही. आणि मग पार्वतीला सांगितलं, बुवा माझ्या बापाच्या घरी कार्यक्रम आहे, आपला जायचं आहे. अरे म्हणे आपला बोलवलं नाही, काला जायचं? मग नाही म्हणे, आपल्या बापाला तर काय बोलायची गरज आहे. आणि मग ती तिथं गेली, त्याला अपमान झाला आणि तिनं यज्ञात उडी दिली. आणि मग यज्ञात उडी दे टाकल्यानंतर त्याने ती घेतली आणि आकाशमार्गाने चालल्या असताना देवाला काळजी पडली आणि तिचे तुकडे तुकडे केले. ते 7 ठिकाणी पडले. ते कोण झाले? सप्तपीठ. परत तिने अवतार घेतला आणि त्या दक्ष राजांना परत शंकराची निंदा केली. मग त्यावेळेला शंकराला विचारलं, का हो म्हणं तुम्ही तुमची निंदा करतो, मला राग येत नाही. म्हणं माझ्या डोक्यामध्ये चंद्र आहे, माझ्या डोक्यामध्ये गंगा आहे, मला राग येत नाही. पण त्यावेळेला त्यांनी नंदीची आणि शिवच्या गणांची निंदा केली, तेव्हा त्याला राग आला. आणि त्याच्या याच्यातून घामातून कोण झाला? वीरभद्र तयार झाला. जसा शंकराच्या घामातून भवईतून कोण झाला? भैरवनाथ. त्यांनी ब्रह्मदेवाला शिक्षा केली आणि आपला सिद्धभैरवाचा जन्म झाला. तसंच त्याच्या याच्यातून वीरभद्र तयार झाला. आणि मग त्या वीरभद्राला पूर्वीच्या मुलांना आज्ञा होती काय करू. आणि मग त्याने काय केलं, त्याचे असं उग्र रूप धरलं आणि त्या दक्ष राजाचं मुंडकं उडवलं, ते त्याला त्या पायाखाली तुडून टाकलं. आणि मग दक्ष राजाला ती पार्वतीला नंतर दया आली बापाची. आणि मग आजच्या मुली जरी आहे, जरी पळून गेल्या तर नंतर त्या आईबापाकडे येतातच. तसं त्या पार्वतीला दया आली आणि मग तिने काय केलं, बकराचं मुंडकं कापलं आणि त्या दक्षाला बसवलं. काय? आणि मग तेव्हापासून देवीला हे बकरू बळी द्यायचं काम करतात. काय? तसं त्यांनी तिरस्कार केला कोणाचा? शंकराचा. कोणा? दक्ष राजांना. पण त्याचे परिणाम आज मुख्य जनावरांना बघू राहिले. देवीला त्यांनी का केलं? पण लोक आज बकरू कापतात. खऱ्या अर्थानं बकरू आणि कोंबडं कापायचा हे नाही आहे, त्याची वृत्ती आहे. पण लोक देवाला बकरू कापतात, कोंबडे कापितात आणि निष्काप प्राण्याचे बळी देतात. तरी कृपा करून देवाला, देव हा सगळ्यांच्या हृदयात आहे. देवानं सगळ्यांना जन्म दिलेला आहे. बकरू कोंबडे कापणं हे देवाला मान्य नाही, देवाला ते चालतही नाही. कृपा करून हिंसा करू नका, कोणाचा तिरस्कार करू नका. जर तुम्हाला जगायचं असेल म्हणून जगा आणि जगू द्या. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.